बैठक कदाचित आता संपत आलेली आहे। सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झालेली असावी आणि त्यानंतरच आता ही बैठक कदाचित संपली आहे। थोड्याच वेळात हे सगळे नेते आता बाहेर पडतील आणि इथून मंत्रालयापर्यंत जाणार। सध्या अनिल देशमुख इथून बाहेर आलेले आपण बघतोय। अनिल देशमुख इथून बाहेर आलेले आहेत। इतर नेते देखील आता हळूहळू सगळे बाहेर येतील आणि त्यानंतर मग नेमके मुद्दे काय असतील कदाचित या सगळ्या संदर्भात भाष्य केले जाईल किंवा न बोलताच थेट हे सगळे नेते पुढे जाऊ शकतील आणि त्यानंतर मग हर्षल प्रधान शिवसेनेचे प्रवक्ते आहेत, त्यांच्या हातात देखील आपण फक्त काही कागद आहेत। सर्वपक्षीय शिष्टमंडळासंदर्भातलं त्यांच्या हातातलं कागद आपण बघतोय। त्याचबरोबर आता जयंत पाटील देखील निघाले। पाटील सर चाललो निवडणूक आयोगाला भेटायला चाललो, आल्यानंतर बोलू। पण काय मुद्दे काय काय आता ते सांगू ठरवतात सांगतो चर्चा झाली त्या पाटील म्हणतात की आता आपण जोपर्यंत सगळे येत आहेत, सगळे येत आहेत, सगळे येत आहेत। पाटील सर काय मुद्दे असतील? काय मुद्दे असतील? देशमुख सर काय मुद्दे असतील? पीछे से आ रहे सब बड़े बड़े नेता उनसे कुछ सगळे मोठे नेते चाललोय निवडणूक आयोग केंद्रीय आम्ही निघालो चाललो आता केंद्रीय मुद्दे काय काय तर काय मुद्दे आहेत नेमके? शरद पवार बाहेर पडलेले आहेत आणि आता आपण बघतो सगळेच नेते इथून बाहेर पडतात। केवळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच आतमध्ये आहेत, बाकी सध्या सगळेच नेते इथून बाहेर पडलेले आहेत। राज ठाकरे देखील आता बाहेर आले, आपण बघतो राज ठाकरे देखील आता बाहेर आलेले आहेत। सर सर ते हळूहळू बाहेर येऊ लागलेले आहेत। सचिवालयाच्या बाहेर शरद पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आता मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटण्यासाठी रवाना होत आहेत। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आता शिवालयातल्या बैठकीनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रवाना होत आहे। पत्रकारांनी प्रत्येक नेत्याला विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतरच तुम्हाला प्रत्येक मुद्दे सांगू असं प्रत्येक नेत्यानं म्हटलेलं आहे। आपण पाहतोय राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्रितरित्या आता निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले आहेत। शरद पवार देखील शिवालयातून बाहेर पडत निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले आहेत। सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांच्या आता भेटीला जात आहे। जे काही बैठकीत मुद्दे चर्चिले गेलेत ते मुद्दे आता निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येतील। मतदार यादीतील त्रुटी असतील, नावगळती, चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ आता निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रवाना झालं असल्याचं पाहायला मिळतंय।
त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळ एक संयुक्त पत्रकार परिषद देखील घेणार आहे. यशवंतराव चव्हाणला तुमच्याशी बोलू. पण सर निवेदनात काय काय आहेत, कोणकोणते मुद्दे महत्वाचे आहेत? अनेक मुद्दे आहेत जे देशभरात सध्या सुरू आहेत. संजय राऊत हे देखील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी रवाना झालेले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, सर्वपक्षीय शिष्टमंडळ आता शिवालय इथून निघालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे सगळेच जण निघाले. वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात हे याच्यावर सगळेच चर्चा जण. झाली. आता याच्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाला भेटतोय, राज्य निवडणूक आयोगाला भेटतोय आणि 1:30 वाजता आम्ही यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये याच्यावर निर्णय घेण्याचं आमची भूमिका राहील आणि त्याच्यानंतर आम्ही प्रेसला भेटतोय. पण यावेळेला तुमच्यासोबत राज ठाकरे पण आहेत. सर्वच आहे, ज्यांना मान्य आहे. जे बीजेपीकडे आहेत ते पण आमच्या बरोबर आहेत, त्यांना पण काही लोकांना मान्य नाही असा पण गट बीजेपीमध्ये आहे. पण मग आता काँग्रेस एका बाजूला हर्षवर्धन सपकाळ येणार नाही येणार अशी चर्चा झालेली होती, पण आता हर्षवर्धन सपकाळ नाही आहेत, त्यांचे इतर नेते थोरात साहेब आले तेच सगळे अध्यक्ष नाही मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आलेले आहेत, राज्याचे आलेले आहेत. त्यांचे याच्यामध्ये शतपाळांचं काही मला माहिती नाही आहे, पण काँग्रेस बऱ्याच संख्येने काँग्रेस पण उपस्थिती होती. पण आता ही एकजूट तयार झाली आहे, लोकशाही विरोधातली एकजूट आहे, पण ही एकजूट आता निवडणुकांमध्ये पण दिसेल का? लोकशाही विरोधात नाही, लोकशाही वाचवण्याचं. माफ करा, लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही विरोधीची काही भूमिका घेतली जाते निवडणूक आयोगाकडून असं तुमचं म्हणणं आहे. त्यासाठी तुमची आता एकजूट आली आहे, मग ही एकजूट अशी कायम राहील का? राईट, कळेल 1:30 वाजता कळेल तुम्हाला. 1:30 वाजता निवडणुकांमध्ये कायम राहील. 1:30 दिवसात 1:30 वाजता तुम्ही यशवंतराव प्रतिष्ठानमध्ये या. आपण तुम्हाला सगळ्यांना प्रेसला भेटतोय. बरं, धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. चला नवले. तर आपण पाहतोय सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेला आहे. राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, जयंत पाटील इतरही महत्त्वाचे नेते आता सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटणार आहेत. मतदार यादीतील त्रुटी, नावगळती, चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर साधारण 1:30 वाजता एक संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे. शिवालयमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली, चर्चा झाली आणि त्यानंतर हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ रवाना झालं. आता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत. चोकलिंगम यांना ते भेटणार आहेत आणि आपल्या मागण्या ज्या काही असतील किंवा ज्या काही बैठकीमध्ये चर्चा झाली आहे ती त्यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यानंतर आणि म्हणून निवडणूक प्रक्रियाच जर चुकीची असेल, त्याच्यामध्ये शंका असतील तर त्याचे निकाल काय येतील हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये निवडणूक याद्या चांगल्या करणं आणि मतदारांची यादी ही व्यवस्थित करणं ही मुख्य प्रक्रिया असणार आहे. त्यासाठी आम्ही काही पुरावे आज सादर करणार आणि त्याच्या आधारे मागणी. निवेदनासोबत तुमच्यासोबत काही पुरावे पण आहेत? नक्कीच पुरावे आहेत आणि पुराव्यानिशी गोष्टी मांडल्या जातील आणि मागणी केली जाईल की ही मतदार यादी जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत निवडणुकीला अर्थ नाहीये, अशा प्रकारची भावना आम्ही व्यक्त करू. लोकशाही मजबूत करण्यासाठी किंवा एकजूट त्यासाठी जी तयार झाली आहे ती अशीच कायम राहील? नक्कीच राहील, कारण निवडणूकच जर चुकीची होणार असेल तर पुढच्या कोणत्याही प्रक्रियेला आणि लोकशाही व्यवस्थेला अर्थ राहणार नाहीये आणि म्हणून ते केलं जाईल. अच्छा, धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेत आहेत आणि त्यासाठी ते तिथे पोहोचलेले आहेत. याआधी शिवालयामध्ये त्यांची ही मुख्य बैठक झाली किंवा चर्चा झाली आणि त्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळ तिथे पोहोचलेलं आहे. मंत्रालयात दाखल झाले असल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मंत्रालयात दाखल झालेले आहेत. आयोगाच्या भेटीसाठी पोहोचले. त्याच्यावर येण्या काळात कारवाई व्हावी आणि इलेक्शन प्रक्रिया जी आहे त्याची संविधान आणि लोकशाहीला तिकीट अशीच व्हावी ही अपेक्षा आहे की बाबा आपल्याला जायचं रजिस्ट्रेशन ऑफिस. ही थेट दृश्य आपण पाहतोय. सध्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मंत्रालयात दाखल झालेले आहेत.
शिष्टमंडळ आयोगाच्या भेटीसाठी दाखल झालं असल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला। शिवालयमध्ये त्यांची ही महत्त्वाची बैठक पार पडली किंवा चर्चा झाली। त्यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते आणि त्यानंतर हे शिष्टमंडळ रवाना झालं। सध्या आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मंत्रालयात पोहोचलेले आहेत। एकाच गाडीतून प्रवास करत ते मंत्रालयात पोहोचले। आता मतदार यादीतील त्रुटी, नावगळती किंवा चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह इतरही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। त्या मागण्यांसाठी, त्या मुद्द्यांसाठी हे शिष्टमंडळ आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना भेटणार आहेत आणि त्यानंतर साधारण 1:30 वाजता निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे आणि त्यावेळी सगळे मुद्दे जे काही निवडणूक आयोगासमोर मांडले गेले ते पत्रकार परिषदेत सगळ्या नेत्यांकडून सांगितले जाणार आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांनी एकाच गाडीतून शिवालय ते मंत्रालयापर्यंत प्रवास केला। ते सध्या मंत्रालयात दाखल झालेले आहेत। महाविकास आघाडीचं हे शिष्टमंडळ आयोगाच्या भेटीसाठी दाखल झालं असल्याचं पाहायला मिळतंय। मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची आज निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येणार आहे। निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर संयुक्त पत्रकार परिषद देखील नेते घेणार असल्याचं कळत आहे। महाविकास आघाडीचं खरं तर हे शिष्टमंडळ सध्या मंत्रालयात पोहोचलेलं आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे बंधूंनी एकत्रितरित्या शिवालयपासून मंत्रालयापर्यंत प्रवास केला। त्यानंतर आता ते मंत्रालयात पोहोचलेले आहेत। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार देखील पोहोचलेले आहेत। शिष्टमंडळ आयोगाच्या भेटीसाठी दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीचं हे शिष्टमंडळ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना भेटणार आहे आणि या भेटीसाठी शिवालयमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। या सर्व पक्षीय नेत्यांची ही बैठक पार पडली आणि त्यानंतर आता शिष्टमंडळ मंत्रालयात पोहोचलेलं आहे। ठाकरे बंधू शरद पवार, थोरात या शिष्टमंडळात आहेत आणि ते निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहेत, आपल्या मागण्या सांगणार आहेत। मतदार यादीतील त्रुटी असतील, नावगळती असेल किंवा चुकीच्या नावांची दुरुस्ती करण्याची मागणी ते करणार आहेत। अनेकही मुद्दे आहेत। विविध मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ आज महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना भेटणार आहे। तर ही थेट दृश्य आपण मंत्रालयातली पाहतोय। सध्या शरद पवार हे मंत्रालयात पोहोचलेले आहेत। सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेसचे देखील काही नेते म्हणजे बाळासाहेब थोरात असतील, वर्षा गायकवाड देखील उपस्थित आहेत। सध्या ही मंत्रालयातली थेट दृश्य आपण पाहतोय। शिष्टमंडळ आयोगाच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे। मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची मागणी आज करण्यात येणार आहे। नावगळती असेल, चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह इतरही महत्त्वाचे मुद्दे आहेत। विविध मागण्यांसाठी हे शिष्टमंडळाकडून आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे। याआधीच शिवालयमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून चर्चा करण्यात आली आहे। त्यानंतर आता मंत्रालयातली ही दृश्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर एक संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। शिवालयमध्ये झालेल्या बैठकीनंतर चर्चेनंतर आता शिष्टमंडळ मंत्रालयात पोहोचलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक व्हाव्यात किंवा इतरही मतदार यादीतील त्रुटी असतील, नावगळती असतील किंवा चुकीच्या नावांची दुरुस्ती अशा विविध मुख्य मागण्या असतील, त्या मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना ते भेटणार आहेत आणि त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर एक संयुक्त पत्रकार परिषद देखील साधारण 1:30 वाजता घेतली जाणार आहे।